हा केलं चालू. ओके. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. मी यासीन खान, आपल्या शेळ्यांच्या आहारशास्त्र समूहाचे संस्थापक व गट विकास अधिकारी श्री सनेर सर, तसेच आपल्या शेळ्यांच्या आहारशास्त्र समूहाचे सर्व ॲडमिन यांच्या वतीने या ठिकाणी शेळ्यांचे आहारशास्त्र समूहाच्या वतीने आयोजित केलेल्या ऑनलाईन चर्चासत्रात वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेले सर्व शेळीपालक शेतकरी बंधू भगिनी यांचे मी हार्दिक स्वागत करतो. तसेच आपल्या शेळ्यांच्या आहारशास्त्र समूहाच्या वतीने आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयावरती मार्गदर्शन घेत असतो. त्यातीलच आजचा जो विषय आहे आपला, तो शेळ्यांसाठी खुराक फॉर्म्युला तयार करण्यासाठी कॅल्क्युलेटरचा वापर कसा करावा, हा आपला आजचा विषय आहे. आणि या विषयावरती मार्गदर्शन आपल्या शेळ्यांचे आहारशास्त्र समूहाचे ॲडमिन करणार आहेत. तरी उपस्थित सर्व ॲडमिन यांचे मी शेळ्यांच्या आहारशास्त्र समूहाच्या वतीने आणि या ठिकाणी ऑनलाईन वेबिनारला उपस्थित सर्व शेळीपालक शेतकरी बंधू भगिनी यांच्या वतीने मी शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतो. आणि यानंतर आपल्या शेळ्यांच्या आहारशास्त्र समूहाच्या कामकाजाबाबत माहिती देण्यासाठी आपल्या शेळ्यांच्या आहारशास्त्र समूहाचे संस्थापक व गट विकास अधिकारी श्री सनेर सर यांना विनंती करतो की आपल्या शेळ्यांच्या आहारशास्त्र समूहाच्या कामकाजाबाबत थोडक्यात माहिती द्यावी. धन्यवाद. हॅलो सनेर सर, आवाज येतो? सनेर सर. सनेर सरांना आवाज जात नाही बहुतेक. आपला अजून कोण आहे? आज आपण निलेश आहेत ना, निलेशजी, स्वराज डेअरी अँड गोट फार्म, त्यांना विनंती करू आपल्या समूहाच्या संदर्भात थोडक्यात सांगावी माहिती. निलेश भाऊ. हा, बोलतोय मामा. आपल्या समूहाची स्थापना सनेर सरांनी केली. शेळी पालकांच्या अडचणी ज्या होत्या त्या सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रथम या ग्रुपची त्यांनी शेळ्यांच्या आहारशास्त्र या ग्रुपची स्थापना केली होती. तो प्रथम व्हॉट्सअप वरती होता, परंतु ते विविध ग्रुपमध्ये विभागल्या गेल्यामुळे सर्वांना एकत्रित आणण्यासाठी नंतर हा ग्रुप टेलिग्राम वरती सुरू केला व टेलिग्राम वरती सुरू केल्यानंतर या ठिकाणी सर्व एकत्र आल्यानंतर मामांनी प्रथम मार्गदर्शन चांगल्या प्रकारे सुरू केले. शिवाय आपल्या या समूहाचे खरेदी विक्री ग्रुप पण आहे. शेळ्यांच्या आहारशास्त्र या ग्रुपच्या मामांचा एक चॅनल देखील आहे, त्याच्यावरती मामांची माहिती आहे. शिवाय आपल्या या आहारशास्त्र ग्रुपनं एक एक्सेल कॅल्क्युलेटर तयार केला होता, परंतु त्याच्यात काही लोकांना वापरण्यात अडचणी येत होते. याच्यासाठी नंतर हुनमाने सरांनी व त्यांच्या तेथील 3 इंजिनिअरिंगच्या मुलांना सोबत घेऊन त्यांनी याचे एक फुडर ॲप, गोट फुडर ॲप म्हणून निर्मिती केली. आज त्याच ॲपच्या संदर्भात सर्वांना माहिती देण्यासाठी आज मीटिंग ठेवलेली आहे. तरी सर्वांनी जॉईन व्हावे व पुढील कारवाईला सुरुवात करावी अशी मी मामांना विनंती करतो. धन्यवाद निलेश सर. आपण आपल्या ग्रुपच्या समूहाचे कामकाज कसे चालते यावर अगदी व्यवस्थितपणे माहिती दिली. यानंतर मी आपल्या शेळ्यांच्या आहारशास्त्र समूहाचे मार्गदर्शक, हाडाचे शेळीपालक आणि शेळीपालकांच्या गळ्यातील ताईत आदरणीय श्री बाळू मोठे मामा यांना विनंती करतो की आपण पुढील मार्गदर्शन करावे. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. आजचा आपला प्रॅक्टिकल सेशन आहे. प्रत्यक्षात आपल्याला करायचंय काम. निलेश भाऊंनी ऍक्च्युली ऍपच्या संदर्भात आज माहिती आहे असं सांगितलेलं आहे, परंतु आपल्या ग्रुपला आणखी एक नवीन उपक्रम राबवायचा आहे. त्याच्यासाठी आपण आज एक पूर्वतयारी म्हणून एक प्रशिक्षण वजा आजचा कार्यक्रम घेत आहोत. त्याच्यामुळे आज आपण जे आपलं एक्सेल कॅल्क्युलेटर पूर्वीचं होतं, बाळू मामा शेळ्यांचे आहार गणन यंत्र असं त्याला सनेर सरांनी नाव दिलेलं आहे.
तर त्याचा आपण आज उपयोग करणार आहोत. कशासाठी? तर आपल्याला शेळ्यांसाठी किंवा करडांसाठी खुराकाची गरज असते आणि हा खुराक आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये बनवता यावा याच्यासाठी आपल्याला ह्या कॅल्क्युलेटरची मदत घेऊन कमीत कमी खर्चात चांगला खुराक कसा बनवता येईल हे आपल्याला पाहायचं आहे. तर कसं आहे की त्याच्या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. ह्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग होत आहे आणि यूट्यूबवरती ते अपलोड पण होईल. जर तुम्हाला काही अडचण आली तर पुन्हा तुम्ही यूट्यूबवरती जाऊन ते पाहू शकता. दुसरं असं की आता मी PC वरती दाखवतोय तुम्हाला, पण तुम्हाला हे तुमच्या मोबाईलमध्ये चालवता येतं. मोबाईलमध्ये WPS ऑफिस नावाचं जे एक सॉफ्टवेअर आहे, WPS ऑफिस ॲप्लिकेशन. तर त्या WPS ऑफिसमध्ये तुम्हाला हे करता येईल. WPS ऑफिसमध्ये ही एक्सेलची फाईल ओपन होते. ही एक्सेलची फाईल मी तुम्हाला आपल्या ग्रुपवरती शेअर करतो आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ती WPS ऑफिसमध्ये ओपन करून तिथे किमतींची अदलाबदल फक्त करायची आणि ही केल्यानंतर तुम्हाला तुमच्याकडचे जे खुराक घटक उपलब्ध आहेत त्या खुराक घटकांचा उपयोग करून आपल्याला चांगल्यात चांगला आणि स्वस्तात स्वस्त खुराक कसा बनवता येईल हे आपल्याला याच्यातून शोधून काढायचे. एकदा का तो तुम्ही शोधून काढला की तुम्हाला त्याचा पुढे उपयोग करता येतो. आता मी काही उदाहरणं तुम्हाला सांगतो. माझ्यासारखे आपल्या ग्रुपचे जे शेळीपालक आहेत, जे पूर्वीपासून या ग्रुपमध्ये होते, तर त्यांनी स्वतःचे काही खुराक फॉर्म्युले तयार केलेले आहेत. तर मी माझा खुराक फॉर्म्युला तुम्हाला सांगतो. मी शेळ्यांसाठी आणि करडांसाठीचा जो खुराक फॉर्म्युला आहे ते थोडक्यात मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर मी शेळ्यांसाठी तूर चुनी 5 किलो घेतो, 5 किलो. त्याच्यानंतर गहू भुसा हा पण 5 किलो घेतो आणि त्याच्यानंतर शेंगदाणा पेंड 1 किलो घेतो. तर असं केल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये 18% क्रूड प्रोटीन, 18% CP म्हणजे क्रूड प्रोटीन आणि 75% त्याचा TDN तयार होतो. TDN ह्या खुराकाचा एक मिनिट. हॅलो, काय सांगत होतो मी? तर याचा जो हे आहे क्रूड प्रोटीन आहे तो 18% आणि TDN त्याचा 75% असा आपल्याला मिळतो. आणि याची किंमत आता मी हे कॅल्क्युलेट करून 2 वर्ष झालेत. तर त्यावेळेला मला याची किंमत 22 ते 23 रुपये पडत होती. प्रति किलो खुराकाचा खर्च 22 ते 23 रुपये ह्याचा आपल्याला किंमत पडत होती. आता वाढलंय सगळं. म्हणजे तूर चुन्नी मला त्यावेळेला 1100 रुपयाला मिळायची, आता 1300 रुपयाला मिळते. आणि गव्हाचा भुसा त्यावेळेला मला 950 रुपयाला मिळायचा, आता तो 150 रुपयाला मिळतो. त्याच्यामुळे आणि शेंगदाणा पेंडचं तर काही बोलूच नका. शेंगदाणा पेंड त्यावेळेला मला वाटतं 42-43 रुपयाला मिळायची, आता 60 रुपयाला मिळते. आता हे वाढल्यामुळे म्हणजे शेंगदाणा पेंड वाढल्यामुळे मी आता शेंगदाणा पेंड वापरतच नाही. मी आता वापरतो सूर्यफुलाची पेंड वापरतो. म्हणजे गेल्या वर्षापासून मी माझ्या शेतात सूर्यफूल करायला चालू केले. त्याच्यामुळे मी माझ्या आता
शेळ्यांना शेंगदाणा पेंडीच्या ऐवजी सूर्यफूल पेंड वापरतो. तर मग आता हे सूर्यफूल पेंड वापरली की त्याचा क्रूड प्रोटीन कमी होतं थोडंसं, TDN थोडंसं कमी होतं. त्याच्यासाठी आपल्याला मग ते नेमकं किती वाढवायचं, शेंगदाणा पेंडीच्या ऐवजी जर सूर्यफूल पेंड आपण वापरणार असू तर ती नेमकी किती ग्रॅम किंवा किती किलो त्या खुराकामध्ये मिक्स करून टाकायची, असं आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतं किंवा ठरवावं लागतं. असं आपल्याला वरून काय कळणार नाही किंवा अंदाज घेऊन काय कळणार नाही. आणि खुराकाच्या बाबतीत कसं आहे की एखाद्या शेळीला तुमचं 200 ग्रॅम खुराक देऊन तिचं चांगला चारा देऊन आणि 200 ग्रॅम खुराक देऊन त्या शेळीची तब्येत चांगली राहत असते. अशा शेळीला जर तुम्ही 300 ग्रॅम खुराक दिला आणि चांगला चारा दिला तरी सुद्धा तिची तब्येत चांगलीच राहणार आहे. 400 ग्रॅम दिला तरी सुद्धा चांगलीच राहणार आहे. म्हणजे थोडक्यात काय की 200 ग्रॅम हा ऑप्टिमम खुराक आहे तिचा. ऑप्टिमम म्हणजे आपल्याला त्याचा इकॉनॉमिकली म्हणजे आर्थिकदृष्ट्या तोटा होणार नाही आणि शेळीच्या तब्येतीमध्ये पण काही प्रॉब्लेम येणार नाही. हा 200 ग्रॅम इकॉनॉमिकल तिचा खुराक आहे. मी उदाहरण सांगतोय, काही शेळ्यांच्या बाबतीत जास्त असेल, समजा 200 ग्रॅम मध्ये तिचं भागतंय असं जर आपण ठरवलं तर त्या शेळीला 300 ग्रॅम खुराक देणं हे चुकीचं काम होतं किंवा त्या शेळीला 400 ग्रॅम खुराक देणं हे चुकीचं काम होतं. मग आता ह्या 200 ग्रॅम खुराकामध्ये क्रूड प्रोटीन किती गेलं पाहिजे आणि TDN किती गेलं पाहिजे हे जर का आपण काढलं तर आपल्याला समजा जे घटक आहेत, समजा आता शेंगदाणा पेंडीमध्ये प्रथिनांचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं, त्याच्यानंतर सूर्यफूल पेंडीमध्ये थोडंसं कमी असतं. मग शेंगदाणा पेंडीच्या ऐवजी जर सूर्यफूल पेंड वापरायची असेल तर मग ती किती जास्त टाकावी लागेल. समजा शेंगदाणा पेंड 1 किलो टाकायला लागते तर मग सूर्यफूल पेंड 1.5 किलो टाकायला लागेल का, हे आपल्याला कसं काढणार आपण. तर त्याचे जे आकडे आहेत ते आकडे आपण शोधून काढलेले आहेत की बाबा शेंगदाणा पेंडीमध्ये प्रोटीनचं प्रमाण किती आहे, 43% आहे. सूर्यफूल पेंडीमध्ये प्रोटीनचं प्रमाण किती आहे, समजा 35% आहे. तर हे आकडे आपण काय केलेले आहेत, सनीर सरांनी त्याचं एक पुस्तक तयार केलेलं आहे आणि ते पुस्तक आपल्या ग्रुपवरती उपलब्ध आहे. जवळपास 135 चारा घटक आणि खुराक घटक यांचे सगळे आकडे, म्हणजे याच्यामध्ये क्रूड प्रोटीन किती आहे, TDN किती आहे, हे शोधून काढलेले आहे. आता हे कोणी शोधलं, म्हणजे शोधायचं म्हणजे कसं, म्हणजे हे आकडे कुठून येतात, तर जे सायंटिस्ट असतात, जगभरातले जे सायंटिस्ट असतात वेगवेगळ्या ठिकाणचे. आता हे सायंटिस्ट मध्ये कोण कोण सायंटिस्ट येतं, तर जे लोक प्रत्यक्ष व्हरायटीचा शोध लावतात, उदाहरणार्थ एखाद्याने सोयाबीनच्या व्हरायटीचा शोध लावला असेल किंवा एखाद्या शास्त्रज्ञांनी सूर्यफुलाच्या एखाद्या व्हरायटीचा शोध लावला असेल, तर हे शास्त्रज्ञ म्हणजे त्याला ॲग्रोनॉमिस्ट असं म्हटलं जातं. आणि जे जनावरांचे शास्त्रज्ञ आहेत ते सुद्धा न्यूट्रिशनिस्ट त्याला म्हटलं जातं. असे जगभरातले, म्हणजे जगभरात किती शास्त्रज्ञ असतील तुम्ही विचार करा, असे जगभरातले शास्त्रज्ञ काय करतात, त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये त्याचं प्रमाण तपासतात. म्हणजे सोयाबीनमध्ये किती बाबा क्रूड प्रोटीन आहे, त्याचा TDN किती आहे, जगभरातले तपासतात. मग हे ॲग्रोनॉमिस्ट पण तपासतात, पशु वैद्यकीय अधिकारी तपासतात, त्याच्यात काही गव्हर्नमेंटचे रोल असतो किंवा काही प्रायव्हेट ह्याच्यामधले पण तपासतात. ह्याची गरज असते, हे तपासण्याची आवश्यकता असते, कारण त्याचा पुढे आपल्याला फॉर्म्युलेशन मध्ये त्याचा उपयोग केला जातो, म्हणून ते तपासतात. आणि ह्या तपासलेल्या ज्या व्हॅल्यू आहेत ते ओघानच इंटरनेटवरती येत असतं. आणि इंटरनेटवरती आलं किंवा काही जे रिसर्च आर्टिकल असतात किंवा काही शास्त्रज्ञांनी कंपायलेशन केलेलं एखादी पुस्तकं असतात, त्या पुस्तकामध्ये ह्या व्हॅल्यू दिल्या जातात आणि त्या व्हॅल्यू आपण वापरू शकतो. आता समजा शेंगदाणा पेंडीमध्ये 43% क्रूड प्रोटीन आहे असा आपल्याला आकडा मिळाला नेटवरती म्हणा किंवा पुस्तकावरती म्हणा, तर तुमच्या शेतामध्ये आणि ह्याच्यामध्ये प्रत्यक्षात 1 ते 2% फरक पडू शकतो. म्हणजे तुमच्या शेतामध्ये समजा जर तुम्ही शेंगदाणा पेंड घेतली, म्हणजे शेंगा लावल्या आणि त्याच्यापासून तेल पाडून तुम्ही शेंगदाणा पेंड आणली, तर कदाचित तुमच्या शेंगदाणा पेंडीमध्ये, तुमच्या शेतातल्या शेंगदाणा पेंडीमध्ये 43च्या ऐवजी 45% क्रूड प्रोटीन असण्याची शक्यता असू शकते किंवा 43च्या ऐवजी 41% क्रूड प्रोटीन असण्याची शक्यता असू शकते. पण सरासरीमध्ये जर आपण बोलायचं झालं तर त्याच्यामध्ये 43% क्रूड प्रोटीन आहे असं आपल्याला ठामपणाने सांगता येतं. तर इथला म्हणजे जे पिकाच्या बाबतीत जे त्याची आकडा आहे क्रूड प्रोटीनचा, TDNचा, तो 1-2% इकडे तिकडे झाला तर फारसा मोठा काही फरक पडत नाही. पण
जर आपल्याला त्याची क्वांटिटी किती घ्यायची हे जर ठरवताना हे आलं, म्हणजे शेंगदाणा पेंड प्रत्यक्षात किती वापरायची, जर 200 ग्रॅम तुम्हाला शेळीला खुराक द्यायचा आहे तर त्याच्यात शेंगदाणा पेंड किती ग्रॅम घ्यायची हे जर आपल्याला नाही ठरवता आलं तर मग आपल्याला आर्थिकदृष्ट्या व्यवसाय परवडत नाही, कारण आपला खर्च त्या ठिकाणी जास्त होतो. हा मी पहिला एक खुराक फॉर्म्युला सांगितला. दुसरा खुराक फॉर्म्युला आहे करडांच्या बाबतीत, जो सनेर सरांनी सहज ह्या कॅल्क्युलेटरचा उपयोग करून तयार केला होता. त्याच्यामध्ये गहू 800 ग्रॅम गहू आणि शेंगदाणा पेंड 200 ग्रॅम असा 1 किलोचा खुराक फॉर्म्युला सनेर सरांनी तयार केला. ह्याच्यामध्ये 18% सीपी आणि जवळपास 80% क्रूड प्रोटीन, TDN असं ह्याचं गणित आहे. म्हणजे जर तुम्ही शेंगदाणा पेंड 200 ग्रॅम घेतली आणि गहू जर 800 ग्रॅम घेतला आणि तो जर खुराक तयार केला तर त्याच्यामध्ये त्याच्यातून क्रूड प्रोटीन 18% मिळतं आणि TDN त्याचा 80% मिळतो. असं ते आपल्याला खुराक तयार होतो. आता ह्याची जर किंमत आपण काढली तर आता बघा, हा फॉर्म्युला तयार होण्याच्या अगोदर म्हणजे मी स्वतःच काय सांगायचो की तुम्ही करडांना काय घाला, गहू आणि शेंगदाणा पेंड खाऊ घाला. मग गहू किती द्या, 50% गहू आणि 50% शेंगदाणा पेंड द्या, असं मी स्वतःच सांगायचो. पण सनेर सरांनी त्याच्यामध्ये ह्याचा शोध लावल्यानंतर, म्हणजे असं शोध लावला म्हणजे त्यांनी एक आकडेमोड करून बघितलं की बाबा आपल्याला 18%च पाहिजे, प्रोटीन 18% पाहिजे आणि TDN 80% पाहिजे. मग त्याच्यासाठी किती लागतंय, तर तिथे आपल्याला मिळालं 200 आणि 800चं प्रमाण. मी सांगत होतो 50-50%, म्हणजे 500 ग्रॅम गहू आणि 500 ग्रॅम शेंगदाणा पेंड. जर मग आपण 500 ग्रॅम म्हणजे निम्म जर दिलं तर आपला खर्च किती होतोय बघा, आणि तोच रिझल्ट मिळणार आहे. म्हणजे तुम्ही 50-50% शेंगदाणा पेंड आणि गहू दिला आणि 800 ग्रॅम गहू आणि 200 ग्रॅम शेंगदाणा पेंड जरी दिली तरी तुम्हाला वजन वाढ तेवढीच मिळणार आहे. फक्त मी सांगतोय त्या खुराकामध्ये जास्त खर्च होत होता आणि सनेर सर सांगतायत त्या खुराकामध्ये कमी खर्च होत होता. तर आता आपण म्हणजे मी पण आता हाच खुराक फॉर्म्युला वापरतोय, दोन्ही पण. म्हणजे वरचा माझा आहे, हा 5-5-1चा माझा खुराक फॉर्म्युला आहे आणि हा सनेर सरांचा आहे. तर हे मी हा 800-200चा करडांच्या मध्ये वापरतो आणि हा शेळ्यांच्या मध्ये वापरतो. तर ह्या कॅल्क्युलेटरचा जगाला काही उपयोग झाला की नाही माहित नाही, पण मला स्वतःला झाला, कारण माझा जो खुराकाचा खर्च होता तो मला आटोक्यात आणता आला. आता दुसरी गोष्ट अशी की हा जो खुराक, आता आपण नेहमी ग्रुपवरती नेहमी हे सांगत असतो की खुराक स्वतंत्ररित्या कॅल्क्युलेट करायचा नाही, खुराकाच्या व्हॅल्यू स्वतंत्ररित्या कॅल्क्युलेट करायच्या नाही. तुमच्याकडे कोणत्या प्रकारचा चारा उपलब्ध आहे त्या चाऱ्याच्या हिशोबाने आपल्याला खुराक द्यायचा आहे. खुराकाचा म्हणून स्वतंत्र वेगळा विचार करायचा नाही, असं आपण नेहमी आपल्या ग्रुपवरती सांगत असतो. तुमच्याकडे कोणत्या प्रकारचा चारा उपलब्ध आहे, तुमच्याकडे एकदल वर्गीय चारा जास्त आहे का? जर एकदल वर्गीय चारा जास्त असेल तर खुराकामध्ये द्विदल वर्गीय घटक जास्त वापरा. जर तुमच्याकडे चारा द्विदल वर्गीय जास्त आहे तर खुराकामध्ये एकदल वर्गीय घटक जास्त वापरा, असं आपण सजेस्ट करत असतो. कारण खुराक हा आपल्याला विकत आणायचा असतो, त्याच्यामुळे तिथे आपल्याला चॉईस असते. मग तुम्ही एकदल वर्गीय घटक आणू शकता, द्विदल वर्गीय घटक आणू शकता, तिथे आपल्याला चॉईस असते. पण चारा आपल्याला विकत आणायचा नाही, चारा आपल्याला घरचा वापरायचा आहे, तिथे आपल्याला चॉईस नाही, तिथे आपण निवडू शकत नाही. म्हणून चाऱ्याला कॉम्पेन्सेट करण्यासाठी आपल्याला खुराकाच्या माध्यमातून त्याला कॉम्पेन्सेट करता येतं. ह्या हिशोबाने आपण शेळ्यांच्या बाबतीत असं सांगतो की तुमच्याकडे चारा कोणत्या प्रकारचा उपलब्ध आहे त्याच्या हिशोबाने तुम्हाला कोणता खुराक द्यायचा आहे, तो खुराक किती द्यायचा आहे, हे ह्या कॅल्क्युलेटरच्या माध्यमातून आपल्याला काढता येतं. हे आपण नेहमी ग्रुपवरती सांगत असतो. त्याच्यामुळे प्रत्येकानं हे कॅल्क्युलेटर जर का शिकून घेतलं आणि तुमचा एका शेळी पाठीमागे दिवसाला मी म्हणतो 50 पैसे जरी वाचले, एका शेळी पाठीमागे दिवसाला 50 पैसे जरी वाचले, तर तुम्ही विचार करा 12 महिन्याचे तुमचे किती पैसे वाचतील. समजा तुमचे 10,000 रुपये 12 महिन्याचे वाचले, तर हे कॅल्क्युलेटर शिकण्याचा 12 महिन्यातला तुमचा फायदा किती आहे? 10,000 रुपयाचा फायदा आहे. कॅल्क्युलेटर शिकायचं एकदम सोपं आहे, तुम्ही तुमच्या मोबाईलवरती शिकू शकता आणि शिकवणारे लोक उपलब्ध आहेत आपल्याकडे. महत्वाचं म्हणजे तुमच्यासाठी, म्हणून आम्ही आमच्या आयुष्यातला टाइम तुमच्यासाठी द्यायला तयार आहोत, तुमची ना आमची ओळख नसताना देखील. म्हणजे भरपूर आहेत आपल्याकडे लोक.
सनेर सर तर आहेच, पण बाकीचे सगळे ऍडमिन आहेत, इतर जाणकार लोक आहेत. हे तुम्ही फक्त इच्छा व्यक्त करा, आम्हाला कॅल्क्युलेटर शिकायचंय. तुम्हाला आमचे चोपडे साहेब तर तुम्हाला स्वतःहून फोन करतात, फोन करून सांगतात, ते कुत्रा फोन करून त्या व्यक्तीला कॅल्क्युलेटर कसं वापरायचं ते सांगतात. सनेर सर तासभर देतात वेळ त्या व्यक्तीला. जसं की आता विश्वराज घारे म्हणून आपल्या ग्रुपचे सदस्य आहेत, त्यांना सनेर सरांनी आता एक पाठीमागच्या आठवड्यामध्ये शिकवलं. असे भरपूर आहेत. आपल्याकडे राजू कंदारे म्हणून शेळीपालक आहेत, त्यांना सनेर सरांनी शिकवलं. असे भरपूर लोक आहेत की ज्यांना हे कॅल्क्युलेटर आपण शिकवतो मोफत. त्याचे काय कुणाकडून आपण 1 रुपया घेत नाही. कॅल्क्युलेटर पण फुकट मिळतंय सगळ्यांना. ह्याच्यात काय ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे, त्याच्यामुळे काही तसा हे नाही. तर आजचा आपला विषय काय आहे की आपल्याला करडांसाठी खुराक बनवायचा आहे. आता करडांचा वेगळं का विचार करायचा आणि शेळ्यांचा वेगळा विचार का करायचा ते आपण ठरवायचंय. बघा, मी नेहमी माझा जो सराव म्हणजे माझा नव्हे, आपल्या ग्रुपचा जो सराव वर्ग आहे त्या सराव वर्गामध्ये आम्ही असं सांगतो की 3 प्रकारचे खुराक बनवले पाहिजेत. शेळ्यांसाठी 2 प्रकारचे खुराक आणि करडांसाठी 1 प्रकारचा खुराक, असे 3 प्रकारचे खुराक बनले पाहिजेत. पहिलं म्हणजे ज्या शेळ्या दुधावर नाहीत, म्हणजे गाभण असतील किंवा विल्यानंतरची 2रा महिना संपून 3ऱ्या महिन्यातली शेळी असेल, तर अशा शेळ्यांना एक कॉमन खुराक ठेवायचा. आणि ज्या शेळ्या विल्यानंतरच्या पहिल्या 2 महिन्यातल्या असतील दुधावरच्या शेळ्या, त्यांच्यासाठी एक वेगळा खुराक बनवायचा. हे झाले शेळ्यांचे 2 खुराक. आणि करडांसाठीचा वेगळा खुराक. आता करडांची तर तुम्हाला मी रेसिपी सांगितली, गहू आणि शेंगदाणा पेंड हेच आपण सजेस्ट करतो. परंतु एखाद्याला वाटेल की आता शेंगदाणा पेंड महाग झाली, आपल्याला आणखी स्वस्तात खुराक बनवायचा आहे, मग काय करायचं? तर मग त्याच्यासाठी आपल्याला हे कॅल्क्युलेटर शिकावं लागेल आणि कॅल्क्युलेटर शिकून त्याचा आपल्याला उपयोग करता येईल. तर हे कॅल्क्युलेटरमध्ये कसं खुराकाची रेसिपी बनवायची ते आपण पाहणार आहोत. आता बघा, मी आता जास्त टेक्निकल डिटेलमध्ये जाणार नाही खरं तर, कारण आपल्याकडे वेळ खूपच कमी असतो. त्यामुळे टेक्निकल डिटेलमध्ये जास्त मी जाणार नाही, कारण ते सबस्टिट्यूट मेथड आहे, कम्प्युटरायझ्ड मेथड आहे, पिअर्सन स्क्वेअर मेथड आहे, किंवा बॉडी मास मेटाबॉलिक वेटची मेथड आहे. अशा टेक्निकल ह्याच्यामध्ये मी जाणार नाही. आपण सिंपल ह्याच्यावरती ड्राय मॅटरवरती आधारित, बॉडी वेटवरती आधारित, म्हणजे शेळीचं किंवा पिल्लांचं जे वजन आहे त्या वजनाच्या किती टक्के ड्राय मॅटर त्याला लागतो, किती टक्के क्रूड प्रोटीन लागतं, किती टक्के टीडीएन लागतं, याच्या आधारावरती आपण कॅल्क्युलेशन करतो. आता तुम्हाला हे बाकीचं सगळं काहीच करायचं नाही. एक साधं सोपं मी तुम्हाला सांगतो, ते एवढं फक्त लक्षात ठेवलं की तुम्हाला खुराकाच्या रेसिपी बनवता येतील. आता बघा, ह्याच्यात आणखी परत जर तुम्हाला मोर ॲक्युरेट व्हायचं असेल, आणखी जास्त ॲक्युरेट करायचं असेल, तर पहिली जी मेथड येते ती कॅल्क्युलेटेड मेथड येते. कॅल्क्युलेटेड म्हणजे हे जे संगणकाची प्रणाली आहे एक्सेल, ह्या एक्सेलमध्ये तुम्ही खुराकाची रेसिपी तयार केली, बरोबर. एक्सेलमध्ये खुराकाची रेसिपी तयार केली, जिचा क्रूड प्रोटीन आलं 18% आणि सीपी आला, टीडीएन आला समजा 80%. आता हा घटक तुम्ही समजा मिक्स केले, जे काही 2-4 घटक असतील ते 2-4 घटक मिक्स करून एक फायनल खुराक तुम्ही तयार केला. आता हा फायनल खुराक तयार झाल्यानंतर तुम्हाला कॅल्क्युलेटेड त्याच्यातल्या फिगर किती मिळाल्या, काय म्हणजे ते कॅल्क्युलेशन करून तुम्हाला जे त्याचं ऍव्हरेज आलं, किंवा 18% क्रूड प्रोटीन आणि 80% टीडीएन हे तुम्हाला मिळालं, हे कॅल्क्युलेटेड झालं. पण जर तुम्हाला आणखी जास्त ॲक्युरेसी त्याच्यामध्ये पाहिजे असेल, तर हा कॅल्क्युलेटेड सॅम्पल घेऊन, म्हणजे ज्या पद्धतीनं तुम्ही तयार केला कॅल्क्युलेशन करून, तो सॅम्पल घेऊन तुम्ही प्रयोगशाळेमध्ये जायचं आणि प्रयोगशाळेमध्ये गेल्यानंतर तिथं त्याची तपासणी करायची. कशासाठी तपासणी करायची? की त्याच्यामध्ये किती टीडीएन आहे, किती क्रूड प्रोटीन आहे, हे प्रयोगशाळेमध्ये नेऊन तपासायचं. आणि तिथे तपासल्यानंतर मग तिथं ऍक्च्युअल त्या खुराकामध्ये ऍक्च्युअल किती क्रूड प्रोटीन आहे, ऍक्च्युअल किती टीडीएन आहे त्याचा, हे आपल्याला तिथं कळतं. आणि ते अंतिम असतं, त्याच्यात काही बदल असण्याचं काही कारण नाही, कारण ते प्रत्यक्ष प्रयोगशाळेत केमिकली ते तपासलेलं असतं. आता हे असं का करायचं? पहिल्यांदा आपल्याला कॅल्क्युलेटेड पद्धतीनं त्याचं खुराक रेसिपी बनवावी लागते आणि मग त्याची
केमिकल अनालिसिस करून त्याचं जे घटक आहेत ते फायनल करावे लागतात. असं जर नाही केलं, समजा तुम्ही डायरेक्टली केमिकल अनालिसिस कडेच गेला, तर तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपी बनवत बसावं लागेल. म्हणजे एक 4-5 रेसिपी बनवावी लागतील, 10-12 रेसिपी बनवावी लागतील आणि प्रत्येक रेसिपी तुम्हाला प्रयोगशाळेत जाऊन तपासावी लागेल, जे की आपल्याला पॉसिबल नसतं. कारण एका रेसिपीला आमच्या इथे 400 रुपये घेतात. एक सॅम्पल तपासण्यासाठी 400 रुपये घेतात. आता वाढले असेल पैसे. मग 10-12 सॅम्पल झाले तर मग किती हे होईल. म्हणून पहिल्यांदा आपल्याला कॅल्क्युलेटर रेसिपी तयार करायची, आपल्या एक्सेलमध्ये तयार करायचं. त्याच्यानंतर तेवढ्या प्रमाणात ते खुराक घटक एकत्र करायचे आणि ते सॅम्पल प्रयोगशाळेमध्ये नेऊन तपासायचं. समजा आता हा वरचा रेसिपी आहे, म्हणजे गहू आणि ह्याचा शेंगदाणा पेंडीचा रेसिपी आहे. त्याचं कॅल्क्युलेटेड आलं 18% क्रूड प्रोटीन आणि 80% TDN. आणि तुम्ही जेव्हा प्रयोगशाळेमध्ये तपासता, प्रयोगशाळेमध्ये जेव्हा तुम्ही तपासता तेव्हा ते एखाद्या वेळेला 17% क्रूड प्रोटीन आणि 75% TDN असं येऊ शकतं. किंवा एखाद्या वेळेला 20% क्रूड प्रोटीन आणि 85% TDN असं पण येऊ शकतं. पण जे काय असेल ते ऍक्च्युअली येईल कुठे, प्रयोगशाळेमध्ये. पण आपण जे कॅल्क्युलेटेड काढतो, म्हणजे संगणकात गणन करून काढतो, त्याच्या जवळपास ते येतं. त्याच्यात फार मोठा फरक पडत नाही. म्हणून जरी तुम्ही केमिकल अनालिसिसची पद्धत नाही वापरली तरी सुद्धा आपलं चालू शकतं, काही प्रॉब्लेम येत नाही. कॅल्क्युलेटेड पद्धत वापरून जरी आपण केलं तरी सुद्धा चालू शकतं. मेन यास्किन सर, मेन ग्रुप वरती लक्ष ठेवा. परदेशी पाहुणे जॉईन झालेत. मला इकडे हे येते, काय ते नोटिफिकेशन येते. मिनिटात काढतो. हा 1 मिनिटात काढतो. हा, आता आपण काय करूया, प्रत्यक्ष कॅल्क्युलेशन मध्ये जाऊ. हे पहा, आता मी आता ते सगळं सांगत बसत नाही की फाईल कशी ओपन करायची किंवा काय, किंवा आपण त्याचा एक पासवर्ड आहे, बालू मोठी 321. तो पासवर्ड 2दा टाकला की ही फाईल ओपन होते. ही फाईल आपण ग्रुपवरती शेअर करू. आता मी याच्यामध्ये 19 खुराकाचे प्रकार याच्यामध्ये नोंद केलेले आहेत. कशामध्ये, हे जे FF नावाचं शीट आहे, FF म्हणजे फीड अँड फॉडर, असं ज्याच्यामध्ये चारा पिकांची आणि खुराक घटकांची माहिती आपल्याला याच्यामध्ये भरायची. तर ती मी ऑलरेडी भरलेली आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय कमी जास्त करायचंय की जी किंमत आहे ती किंमत तुम्हाला फक्त कमी जास्त करायची. समजा आता माझ्याकडे मक्का 22 रुपये किलो मिळतो, तुमच्याकडे 25 रुपये मिळत असेल तर तुम्ही तिथे 22च्या ऐवजी 25 रुपये टाकायचं. इथे ह्या कॉलम मध्ये फक्त किमती तुम्हाला कमी जास्त करायच्यात, बरोबर. समजा तांदूळ माझ्याकडे 20 रुपये किलो मिळतो, तुम्हाला 3 रुपये किलो मिळत असेल तर तुम्ही 3 रुपये टाका. गहू मला 22 रुपये किलो मिळतो, तुम्हाला 6 रुपये मिळत असेल तर 6 रुपये टाका. सोयाबीन तुमचा घरचा असेल आणि तुम्हाला फुकटच द्यायचं असेल शेळ्यांना सोयाबीन, तर तिथं 0 रुपये किंमत टाका किंवा 2 रुपये टाका, तुम्हाला जे काय टाकायचं ते. सोयाबीन 40 रुपयाने मिळते, सूर्यफूल पेंट 35 रुपयाने, काही ठिकाणी 30 रुपयाने मिळेल. तर ती जी काही किंमत असेल ती किंमत तुम्हाला या ठिकाणी फक्त बदलायची. बाकीचं मी तयार केलेलं आहे सगळं. हे बाकीचं जे कशामध्ये किती ड्राय मॅटर आहे, किती क्रूड प्रोटीन आहे, हे सगळं तयार केलेलं आहे. आता जर तुम्हाला समजा, आता मी 19 खुराकांची माहिती लिहिलेली आहे. समजा तुम्हाला आणखी एखाद्या खुराक घटकाची माहिती लिहायची, समजा काय म्हणायचं, मासळी भुकटी असं तुम्हाला लिहायचं. समजा तुम्हाला घ्यायचं असेल मासळी भुकटी त्याच्यामध्ये, मग त्याची किंमत किती, समजा 5 रुपये किलो आहे कारण फुकट मिळतंय. त्याच्यानंतर त्याचा ड्राय मॅटर किती आहे, समजा 50% आहे. त्याच्यानंतर त्याचं क्रूड प्रोटीन किती आहे, समजा 45% आहे. अंदाजे लिहितोय मी, त्याच्या व्हॅल्यू आहेत आपल्या ह्याच्यामध्ये, आपलं जे PDF आहे त्याच्यामध्ये आहे. त्याचा TDN समजा 60% आहे, जे काय असेल ते, तर ते इथं लिहून टाकायचं. तुम्ही हा शेवटचा जो रकाना आहे, ओळ आहे, त्या शेवटच्या ओळीमध्ये तुमच्याकडे असलेला खुराक घटक हे आपल्याला लिहायचंय. आता हे झालं एक शीट. ह्याच्यात 4 पेजेस आहेत. त्याच्यातलं पहिलं पेज झालं चारा पिकाची आणि खुराक घटकाची माहिती. ही माहिती भरली. त्याच्यानंतर आपल्याला जायचंय GW शीट वरती.
GW शीट मध्ये आपल्याला काय करायचंय की याच्यामध्ये शेळ्यांची माहिती भरायची असते. पण आता आपल्याला काय करायचंय की खुराक घटक तयार करायचा आहे. आपल्या खुराकाची रेसिपी तयार करायची. समजा आता मला इथे खुराकाची रेसिपी तयार करायची, त्या खुराकाच्या रेसिपीला मी नाव देतो. काय नाव देतो? मल्हारी गोळीपेंड असं नाव दिलं. दिसते का नाव? हा, हे पहा, मी जी खुराक रेसिपी तयार करणार आहे त्या खुराक रेसिपीला नाव दिलं मल्हारी गोळीपेंड. बरोबर. त्याच्यानंतर संख्या त्याची एक लिहा. आता इथं आपल्याला ऍक्च्युली कशाचा हा टेबल कशासाठी आहे? शेळ्यांची माहिती भरायसाठी आहे. परंतु आपल्याला काय करायचं सध्या खुराक रेसिपी बनवायची, म्हणून आपण इथं त्याचा एक अल्टरनेटिव्ह उपयोग करू शकतो. हा एक्सेलमध्ये एक अशा पद्धतीनं सुविधा असते की त्याला तुम्ही कस्टमाइज करू शकता किंवा त्याचा तुम्ही वेगळ्या पद्धतीनं उपयोग करू शकता. हे एक्सेलमध्ये थोडंसं ओपन सोर्स सॉफ्टवेअर असल्यामुळे थोडंसं सुविधा असते. तर या ठिकाणी आपण शेळीची माहिती न भरता आपल्याला आपला खुराक कशा पद्धतीचा पाहिजे, त्याच्यामध्ये त्याचं ड्राय मॅटर किती पाहिजे, हे किती पाहिजे, क्रूड प्रोटीन किती पाहिजे, त्याची माहिती आपल्याला इथं भरायची, शेळ्यांची माहिती न भरता. तर मी माझ्या खुराकाचं नाव दिलं मल्हारी गोळीपेंड. संख्या दिली 1. एकूण वजन मला समजा 10 किलोचा खुराक बनवायचा आहे, तर मी 10 किलो त्याचं वजन दिलं. त्याच्यानंतर त्याचा ड्राय मॅटर 90% टाका. ड्राय मॅटर 90% का टाकायचा? तर ह्या 10 किलो खुराकामध्ये साधारणतः त्या 10 किलोच्या 10% पाणी असतं, म्हणजे मॉइश्चर असतं. 10 किलो कुठल्याही याच्यामध्ये 100 किलो खुराक बनवलं तर त्याच्यामध्ये 10% मॉइश्चर असतं साधारणतः. म्हणून आपण 90% ड्राय मॅटर पकडला, म्हणजे 90% ड्राय मॅटर म्हणजे 10% त्याच्यामध्ये मॉइश्चर आलं. म्हणून आपण काय केलं, 90% ड्राय मॅटर त्याच्यामध्ये पकडला. आपल्याला क्रूड प्रोटीन समजा 18% पाहिजे. आपला जो खुराक आपल्याला बनवायचा आहे तो क्रूड प्रोटीन 18%, TDN आपल्याला 75% पाहिजे, आणि फॅट 3%, कॅल्शियम 0.4% आणि फॉस्फरस 0.2%. म्हणजे हे जे 10% आपण 10 किलो खुराक आपण जो बनवतोय त्या खुराकामध्ये आपल्याला त्याचा ड्राय मॅटर 90% असायला पाहिजे. 10 किलो खुराकामध्ये 18% क्रूड प्रोटीन असायला पाहिजे. ह्या 10 किलो खुराकाचा TDN हा 75% असायला पाहिजे. आता मी थोडक्यात या ठिकाणी हे सांगतो की क्रूड प्रोटीन म्हणजे काय आणि TDN म्हणजे काय, थोडक्यात सांगतो, कारण आता बरेच लोक नवीन असतील त्याच्यामुळे मी थोडक्यात माहिती सांगतो. बघा, कुठलाही सजीव, कुठलाही प्राणी जगण्यासाठी त्याला त्याच्या आहारामध्ये 3 गोष्टी आवश्यक असतात. तशा बऱ्याच गोष्टी आवश्यक असतात, पण ह्या 3 गोष्टींच्या माध्यमातून बाकीच्या गोष्टी पण मिळत असतात. पहिली गोष्ट म्हणजे कार्बोहायड्रेट म्हणजे कर्बोदके, दुसरी गोष्ट म्हणजे प्रथिनं, आणि तिसरी गोष्ट म्हणजे फॅट. आणि मग बाकीच्या पण बऱ्याच गोष्टी असतात, जसं की मिनरल्स आहेत, विटॅमिन्स आहेत, ह्या बाकीच्या गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये येतात. पण ह्या 3 गोष्टी जर तुम्हाला म्हणजे समतोल संतुलित पद्धतीच्या जर मिळाल्या, कोणत्या 3 गोष्टी? प्रथिनं, कार्बोहायड्रेट आणि फॅट. ह्या 3 गोष्टी ज्या अन्नातून संतुलित पद्धतीनं मिळतात, अशा अन्नामध्ये बाकीच्या गोष्टी सुद्धा ऑटोमॅटिकली त्यांचं संतुलन होत असतं. इन जनरल त्यांचं संतुलन होत असतं. विजय भाऊ, तुमचा ऑडिओ बंद करा. इन जनरल त्यांचं संतुलन होत असतं. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला पुरेसे मिनरल्स मिळू शकतात, पुरेसे विटॅमिन्स मिळू शकतात, असं त्याच्यामध्ये इन जनरल त्याच्यामध्ये संतुलन होऊ शकतं. पण काही केसमध्ये, म्हणजे ज्या ठिकाणी समजा तुमच्या जमिनीमध्ये झिंकची कमतरताच आहे, मुळात तुमच्या भागातल्या जमिनीमध्ये झिंकचीच कमतरता असेल, तर अशा आहारामध्ये झिंक या मूलद्रव्याची कमतरता असू शकते. पण बाकीच्या गोष्टींची त्या ठिकाणी कमतरता नसण्याची शक्यता असू शकते. म्हणजे थोडक्यात काय की आपल्याला संतुलन प्रामुख्यानं कशाचं करायचंय? प्रथिनं, कार्बोहायड्रेट आणि फॅट यांचं संतुलन करायचंय. आता याच्यातले कार्बोहायड्रेट आणि फॅट हे 2 घटक जे आहेत ते ऊर्जेला रिप्रेझेंट करतात. म्हणजे त्या शेळीला तिच्या दिवसभराच्या कामासाठी, अन्न पचवण्यासाठी, रिप्रोडक्शनसाठी, चालण्या फिरण्यासाठी, एकमेकीला मारण्यासाठी जी काही ऊर्जा लागते
ती ऊर्जा काम करण्यासाठी जी ऊर्जा लागते ती ऊर्जा ह्या कार्बोहायड्रेट आणि फॅट मधून मिळत असते. आणि तिच्या शरीराची वाढ होणे, मग तिच्या पोटातल्या पिल्लाची वाढ होणे म्हणजे गर्भाची वाढ होणे किंवा तिला दूध येणे, ह्या गोष्टी कशामुळे होतात? प्रथिनामुळे तयार होतात. म्हणजेच काय की आपल्याला त्या शेळीला किंवा त्या करडांना योग्य प्रमाणात प्रथिनं मिळाली पाहिजेत आणि योग्य प्रमाणात टीडीएन मिळाला पाहिजे. टीडीएन मुळे तिला ऊर्जा मिळते, त्या पिल्लांना म्हणा किंवा त्या शेळीला म्हणा ऊर्जा मिळते. आणि क्रूड प्रोटीनमुळे काय होतं? त्यांचं शरीर वाढतं, त्यांचं वजन वाढतं, त्यांचं शरीराचं आकारमान वाढतं. कशामुळे? क्रूड प्रोटीनमुळे. आता ह्याच्यामध्ये ही काही एवढी सोपी गोष्ट नाही, ह्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन बऱ्याचशा अनेक गोष्टींची त्याला मदत लागते. म्हणजे मिनरल्सची मदत लागते, पाण्याची मदत लागते, हवेची मदत लागते, सगळ्या गोष्टींची, व्हिटॅमिन्सची मदत लागते, ह्या सगळ्या गोष्टींची मदत लागते. तर ते आपण वेगवेगळ्या माध्यमातून देतच असतो. पण प्रमुख लिमिटिंग फॅक्टर्स जर आपण बघितले, तर पहिला लिमिटिंग फॅक्टर आहे ऊर्जा, जो आपण टीडीएन मध्ये मोजतो. आणि दुसरा लिमिटिंग फॅक्टर आहे क्रूड प्रोटीन. हे दोन प्रमुख लिमिटिंग फॅक्टर जर का आपण पूर्ण केले, म्हणजे त्यांचं संतुलन केलं, तर आपल्या पिल्लांची वाढ ही योग्य प्रमाणात होते. ती जगातली कुठलीही शक्ती, अदृश्य शक्ती म्हणा किंवा दृश्य शक्ती म्हणा, रोखू शकत नाही. तर म्हणून आपल्याला काय करायचंय की आपल्या खुराकामध्ये किती क्रूड प्रोटीन पाहिजे आणि किती टीडीएन पाहिजे हे आपल्याला समजून घ्यायचंय. आता बघा, आपण करडांसाठी खुराकाची रेसिपी बनवतोय. तर साधारणपणे करडांच्या आहारामध्ये 15% काय पाहिजे? क्रूड प्रोटीन पाहिजे. आणि साधारणतः 80% त्याचा टीडीएन पाहिजे. म्हणजे त्यांचा आहार, दिवसभराचा आहार, मग ते दूध पित असतील, चारा खात असतील, खुराक खात असतील, ह्या सगळ्यांच्यातून त्याला किती मिळालं पाहिजे? 15%, साधारणतः 15%, म्हणजे 12 ते 15% क्रूड प्रोटीन, 80% टीडीएन मिळालं पाहिजे. असं त्याचं दिवसभराचं शेड्यूल आहे लहान करडांचं. लहान करड म्हणजे 3 महिन्याची करड. ह्यांना किती पाहिजे आपल्याला? 12 ते 15% क्रूड प्रोटीन, साधारणतः 80% टीडीएन पाहिजे दिवसभरासाठी. आता आपण विचार करतोय फक्त खुराकाचा. मग खुराकामध्ये आपण थोडंसं जास्त क्रूड प्रोटीन आणि जास्त त्याचा टीडीएन अशा पद्धतीने जर आपण घेतलं, तर आपल्याला चांगल्या प्रकारचा खुराक हा थोडासा कमी घातला तरी आपल्याला त्या पिल्लांचं त्याच्या आहाराची गरज ही भागते. म्हणून खुराकाचा म्हणजे पिल्लांसाठी जो आपण खुराक बनवतो त्याच्यामध्ये क्रूड प्रोटीन साधारणतः 18 ते 22% असायला पाहिजे. 18 ते 22% पिल्लांसाठी. पिल्लांसाठी खुराकामध्ये, खुराकाची जी तुमची रेसिपी असेल त्याच्यामध्ये 18 ते 22% क्रूड प्रोटीन असायला पाहिजे आणि त्याचा टीडीएन 75 ते 80% असायला पाहिजे, असं एक साधारणतः मानलं जातं पिल्लांच्या खुराकाच्या बाबतीत. शेळ्यांच्या बाबतीत हाच जो नॉर्म आहे तो वेगळा असतो. म्हणजे शेळ्यांच्या बाबतीत आपण जो खुराक करतो त्याचा क्रूड प्रोटीन साधारणतः 16 ते 18% चालू शकतो आणि त्याचा जो टीडीएन आहे तो 75% चालू शकतो. पण पिल्लांच्या बाबतीत मात्र थोडंसं ह्या व्हॅल्यू जास्त असायला लागतात, कारण पिल्लं कमी खुराक खातात आणि कमी खुराक खाऊन त्यांना जास्त पोषण मूल्य त्याच्यातून मिळाली पाहिजेत. म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये क्रूड प्रोटीनचं प्रमाण जास्त असायला पाहिजे आणि त्याचं टीडीएनचं प्रमाण सुद्धा जास्त असायला पाहिजे. आता हा बनवायचा कसा? खुराक रेसिपी कशी बनवायची हे आपण पाहणार आहोत. मी तुम्हाला त्याचं क्रूड प्रोटीनचं आणि टीडीएनचं महत्व समजून सांगितलेलं आहे. आता आपण बघितलं की मला 10 किलो खुराक बनवायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही इथं 10च्या ऐवजी 100 टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. 10च्या ऐवजी तुम्ही एक आकडा 1 किलो जरी बनवायचा असेल तरी तुम्ही 1 किलो टाकू शकता. तर मी इथं 10चा आकडा घेतोय. ड्राय मॅटर मला 90% पाहिजे, क्रूड प्रोटीन 18% आणि टीडीएन 75% पाहिजे. हे मी या सॉफ्टवेअरला माहिती भरून ठेवली. आता आपल्याला जायचंय कॅल्क्युलेशन करण्यावरती, कॅल्क्युलेशनच्या मेथडवरती जायचंय. तर इथे कॅल्क नावाचं पेज आहे, त्या पेजवरती गेलो की तुम्हाला अशा पद्धतीचं एक पेज दिसतं. तर बघा, अशा पद्धतीचं पेज दिसतं. याच्यावरती आपल्याला कॅल्क्युलेशन करायचंय. तर ह्याच्यामध्ये एक दोन टेबल आहेत. पहिला हा टेबल आहे
पहिला जो वरचा जो टेबल आहे तो टेबल तुम्हाला काय पाहिजे त्याच्याबद्दल तो माहिती विचारतो. म्हणजे आपल्याला शेळ्यांच्या बाबतीत रिक्वायरमेंट काय आहे त्याची इथं आपण निवड करायची असते. समजा आता मी इथे पहिला जो आकडा आहे तिथे मी हे निवडलं की आपल्याला काय पाहिजे, मल्हारी गोळीपेंड नावाची गोळीपेंड बनवायची आणि मग तो बाकीच्या व्हॅल्यू त्या ठिकाणी घेत असतो. मग इथे बघा, इथे आलं बघा की त्या खुराकाचा ड्राय मॅटर 9% येईल, क्रूड प्रोटीन 1.62% त्याच्यामध्ये येईल किलोमध्ये. हे कशामध्ये आलं? किलोमध्ये आलं. आपण हे सांगितलं होतं मागच्या शीटमध्ये टक्केवारीमध्ये सांगितलं होतं, इथं किलोमध्ये त्यानं कॅल्क्युलेट केलं. तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्त इथे सिलेक्ट करायचं एक मल्हारी गोळीपेंड आणि खाली जे आहे ते ब्लँक ब्लँक सिलेक्ट केलं म्हणजे बाकीचं काही इथे येणार नाही. जर समजा तुम्हाला आणखी दुसऱ्या ह्याच्यासाठी करायचं असेल, दुसऱ्या पिल्लांसाठी किंवा दुसऱ्या गोळीपेंडीचा प्रकार बनवायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्ही इथे करू शकता, पण त्याची काही आवश्यकता नाही. सूरज भाऊ तुमचा ऑडिओ म्यूट करा. सूरज विरकर. तर मी काय केलं, इथं मल्हारी गोळीपेंड म्हणून सिलेक्ट केलं आणि इथं बाकीच्या व्हॅल्यू आल्या. आता आपल्याला आपला मेन पार्ट जो आहे खेळत बसण्याचा, खेळत बसणे म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये सबस्टिट्यूट मेथड असं म्हटलं जातं आणि मराठीमध्ये आपण त्याला म्हणू शकतो खेळत बसणे. बघा, अशा प्रकारचे जे सॉफ्टवेअर्स आहेत ऑनलाईन म्हणा किंवा विकत घ्यायचे असतात सॉफ्टवेअर, रेशन बॅलन्सिंग करण्याचे सॉफ्टवेअर. हे सॉफ्टवेअर मध्ये 2 प्रकारच्या पद्धती असतात, एक कम्प्युटराइज्ड किंवा ऑटोमेटेड रेशन बॅलन्सिंग सॉफ्टवेअर आणि दुसरं सबस्टिट्यूट मेथडवरती आधारित रेशन बॅलन्सिंग सॉफ्टवेअर. कॅम्प्युटराइज्ड जी मेथड असते, ऑटोमेटेड मेथड जी असते त्याला फक्त तुम्ही खुराक घटकांची नावं द्यायची आणि मग ते सॉफ्टवेअर तुम्हाला ऑटोमॅटिकली ते खुराक घटक किती लागतात हे कॅल्क्युलेट करून तुम्हाला डायरेक्ट रिपोर्ट देतं. तुम्हाला बाकीचं काहीच करावं लागत नाही. ते झालं ऑटोमेटेड, पण त्याच्यामध्ये अनेक त्रुटी असतात ऑटोमेटेड पद्धतीमध्ये. आता हे जे आहे सबस्टिट्यूट मेथड मधलं ह्याच्यामध्ये कॅम्प्युटर प्रोग्राम अर्ध काम करतो आणि अर्ध काम तुम्हाला करायचं असतं. म्हणजे माणसाने त्याचं अर्ध डोकं चालवायचं, अर्ध डोकं नाही, माणसाने फुल डोकं चालवायचं पण काम अर्ध करायचं आणि कॅम्प्युटर त्याची स्वतःची सगळी ताकद वापरतो आणि तुम्हाला ते कॅल्क्युलेशन करून देतो. म्हणजे सबस्टिट्यूट मेथडमध्ये कॅम्प्युटर निम्म काम करतो आणि माणूस निम्म काम करतो, म्हणून याला सबस्टिट्यूट मेथड. आता सबस्टिट्यूट म्हणजे काय करायचं की बाबा आता मी इथं काय केलंय की इथं मी आपल्याला 10 प्रकारचे स्लॉट आहेत, म्हणजे 10 घटक तुम्ही घेऊ शकता. 10 वेगवेगळ्या प्रकारचे खुराक घटक घेऊन तुम्ही काय करू शकता, एक खुराक रेसिपी बनवू शकता. आपल्याला कसली खुराक रेसिपी बनवायची? मल्हारी गोळीपेंड नावाची खुराक रेसिपी बनवायची. तर मी इथं समजा मला 10 घटक त्याच्यामध्ये टाकायचे, 10 खुराक घटक त्याच्यामध्ये टाकायचे. त्या सगळ्या खुराक घटकांचं एकत्र करून गोळीपेंडीच्या मशीनमध्ये टाकून मी त्याची गोळीपेंड तयार करणार आहे अंतिमतः आणि मग मी ती मार्केटला विकणार आहे. तर मग त्या गोळीपेंडमध्ये आपल्याला 18% क्रूड प्रोटीन आलं पाहिजे आणि तिचा TDN 75% आला पाहिजे. याच्यासाठी मग त्या कोणकोणते खुराक घटक किती घ्यावे लागतील हे आपल्याला काढायचंय. तर काय करायचं की पहिला आपल्याला इथं सिलेक्ट केलं की इथं बाण येतो, त्या बाणावरती आपण टच केलं की आपण जे खुराक घटकाची माहिती भरली होती FF शीट मध्ये त्या खुराक घटकांची नावं इथं दिसतात. मग मी पहिलं घेतलं मका घेतलं, मग दुसऱ्यांदा घेतलं मी गहू घेतलं, तिसऱ्यांदा मी काय घेतलं, तांदूळ घेतलं. तुम्हाला तांदूळ वगळायचा असेल तर वगळू शकता. चौथं चुन्नी घेतली. असं मी 10 खुराक घटक या ठिकाणी काय केलेले आहेत, घेतलेले आहेत. आता हा जो TDN लिहिलेला आहे त्याच्याकडे लक्ष देऊ नका, त्याचा रोल तुम्हाला नंतर समजेल, म्हणजे त्याची काही आवश्यकता नाही आता लक्ष देण्याची. TDN जे लिहिलंय ते सोडून द्या आणि इथे जे आकडे आहेत त्या आकड्यांकडे पण सध्या लक्ष देऊ नका. हे 8.99, 9.70, 9.60 यांच्याकडे पण लक्ष देऊ नका. आता आपण डायरेक्टली ह्या ज्या तिसरी पिवळी सेल आहे H कॉलम मधली त्याच्यामध्ये जायचंय. आता बघा आपल्याला खुराक किती किलो बनवायचं आहे? टोटल 10 किलो. मग त्या 10 किलो मध्ये मकेचं प्रमाण, मका बीचं प्रमाण किती असायला पाहिजे ते आपल्याला ह्या पिवळ्या सेलमध्ये टाकायचंय. तर समजा मी तिथे टाकलं 1 किलो. बघा पहिलं 2 होतं, मी आता एक आकडा टाकला, 1 किलो मका बी घेतलं.
त्याच्यानंतर गहू इथं 2चा आकडा आहे, मी 1 किलो घेतला. तांदूळ 0.5 आहे, मी 0.2 किलो घेतला. हरभरा चुन्नी 1.2 आहे तसंच ठेवलं. तूर चुन्नी 1.7 तसंच ठेवला. गहू कोंडा 1.5 तसंच ठेवला. मेथी दाणा हा मी 0.2 किलो म्हणजे 200 ग्रॅम घेतला. शेंगदाणा पेंड 1 किलो तसंच ठेवलं. तीळ पेंड महाग असते, मिळत नाही, म्हणून मी 0.2 म्हणजे 200 ग्रॅम घेतलं. सोया पेंड 0.3 आहे, मी तसंच ठेवलं. आता हे झालं तुमचं, तुम्ही एक बेसिक व्हॅल्यू त्या ठिकाणी भरल्या, म्हणजे तुमच्या अंदाजाने बेसिक व्हॅल्यू भरल्या. तुम्हाला जो अंदाज वाटला त्या अंदाजाने तुम्ही काय केल्या, बेसिक व्हॅल्यू याच्यामध्ये भरल्या. आता आपल्याला कुठं जायचंय, खालच्या सगळ्यात शेवटच्या ह्याच्यामध्ये जायचं, शेवटच्या लाईन मध्ये जायचं. तिथे काय दिसतंय बघा, इथे सूचना नावाचं एक हे आहे आणि वरती एकूण घटक किलो, म्हणजे तुम्ही जे खुराक घटक घेतले त्याच्यामध्ये तुम्हाला किती मिळालं, ड्राय मॅटर 7.43 किलो ड्राय मॅटर मिळाला. 7.43 किलो ड्राय मॅटर मिळाला. आणि आपल्याला लागत किती होता, इथं वरती हा जो गर्दन निळा चार्ट आहे त्याच्यामध्ये सगळ्यात खाली दिसतंय ड्राय मॅटर 9 किलो. म्हणजे हे जे 9 किलो आहे ते आपल्याला मिळायला पाहिजे प्रत्यक्षात, म्हणजे ती रिक्वायरमेंट आहे 9 किलो. आणि तुम्ही जे खुराक घटक निवडले त्याच्यामधून मिळाले किती, 7.43. तसंच पुढं आहे 1.47. 1.47 काय आहे, क्रूड प्रोटीन आहे. तुम्हाला क्रूड प्रोटीन हे जे एवढे जे खुराक घटक तुम्ही घेतले, मका 1 किलो, गहू 1 किलो, तांदूळ 0.2, ह्या खुराक घटकातून म्हणजे सगळ्यांच्या ह्या टोटल सगळ्यांमध्ये हे जे 10 खुराक घटक घेतले तुम्ही, त्या सगळ्यामधून तुम्हाला क्रूड प्रोटीन 1 किलो आणि 470 ग्रॅम क्रूड प्रोटीन मिळते. तुम्हाला पाहिजेत किती ती वरच्या ह्याच्यामध्ये दिसते. तुमच्या मल्हार गोळी पेंडमध्ये क्रूड प्रोटीन किती पाहिजे, 10 किलोमध्ये 1 किलो आणि 620 ग्रॅम 10 किलोमध्ये क्रूड प्रोटीन पाहिजे. पण तुम्हाला मिळते किती, 1 किलो 470 ग्रॅम, म्हणजे थोडं कमी पडत आहे, बरोबर. तसंच हे टीडीएनच्या बाबतीत आहे. तुम्ही मल्हार गोळी पेंडमध्ये तुम्हाला किती पाहिजे, टीडीएन 6 किलो आणि 750 ग्रॅम पाहिजे 10 किलोमध्ये, पण तुम्हाला 10 किलोमध्ये किती मिळालं, 5.240 ग्रॅम काय मिळते, टीडीएन मिळतोय. मग आपल्याला काय करावं लागेल, ऍडजस्ट करावं लागेल. कुठे ऍडजस्ट करायचंय, तर ते आपल्या अंदाजाने ऍडजस्ट करायचं. अंदाजाने कसं ऍडजस्ट करायचं, जो खुराक घटक सगळ्यात स्वस्त आहे तो त्याची क्वांटिटी आपण जास्त टाकायची. जो खुराक घटक सगळ्यात स्वस्त आहे त्याची क्वांटिटी आपण जास्त टाकायची. जो खुराक घटक सगळ्यात महाग आहे त्याची क्वांटिटी आपल्याला कमी टाकायची. आता हे कसं ठरवायचं, महाग आहे का स्वस्त आहे, तर त्याच्यासाठी आणखी एक कॉलम, आणखी एक चार्ट आपण या ठिकाणी तयार केलेला आहे, तो बघूया. हे बघा, हे काळ्या रंगामध्ये चार्ट तयार केलेला आहे बघा. आता हे मी तिथलं मासळी बोगटी ती काढून टाकतो जरा. इथं आपण हे लिहिलं ना मासळी बोगटी, हे मी डिलीट करतो, कारण ह्याचं काही आपल्याला घ्यायचंच नाही, त्याच्यामुळे काय झालं, अरे बापरे, एकच मिनिट. आलं बघा, आता आलं बघा. आता आपल्याला साधारणतः याच्यामध्ये 3 प्रकार दिलेले आहेत. पहिला प्रकार आहे ड्राय मॅटरवर आधारित महाग आणि स्वस्त. म्हणजे कमी 1 रुपयामध्ये जास्तीत जास्त ड्राय मॅटर कशातून मिळेल, तर सरकी पेंड जर आपण घेतली विकत तर त्याच्यामधून 1 रुपयामध्ये आपल्याला जास्त ड्राय मॅटर मिळेल. त्याच्यानंतर तांदळामधून जास्त ड्राय मॅटर मिळेल. त्याच्यानंतर ज्वारीमधून जास्त ड्राय मॅटर मिळेल.
पण ते जर का आपण क्रूड प्रोटीनच्या बाबतीत बघितलं तर 1 रुपयामध्ये आपल्याला सूर्यफूल पेंडीमधून जास्त क्रूड प्रोटीन मिळते, त्याच्यानंतर सोया पेंडीमधून जास्त क्रूड प्रोटीन मिळते. आणि खाली रेफरन्सची एरर आलेली आहे, ती एररचा विषय सोडून द्या. त्याच्यानंतर शेंगदाणा पेंडीमध्ये आपल्याला जास्त क्रूड प्रोटीन मिळते 1 रुपयामध्ये. त्याच्यानंतर टीडीएनचा जर आपण विचार केला तर टीडीएनच्या बाबतीत 1 रुपयामध्ये सरकी पेंड आपल्याला जास्त, सरकी पेंडीतून जास्त टीडीएन मिळतो, तांदळामधून जास्त टीडीएन मिळतो, ज्वारीमधून जास्त टीडीएन मिळतो. तर याचा अर्थ असा की आपल्याला क्रूड प्रोटीन जर वाढवायचं असेल तर सूर्यफूल पेंड निवडली पाहिजे. जर का आपल्याला टीडीएन वाढवायचं असेल तर सरकी पेंड निवडली पाहिजे. त्याच्यानंतर तांदूळ, ज्वारी, मका हे टीडीएन साठी निवडलं पाहिजे. आणि क्रूड प्रोटीनसाठी काय निवडलं पाहिजे? सूर्यफूल पेंड, सोया पेंड, शेंगदाणा पेंड, उडीद चुनी, मोहरी पेंड हे निवडलं पाहिजे. म्हणजे त्याच्या किमती आपण जास्त टाकायच्या, म्हणजे त्यांची वजनं जास्त घ्यायची, म्हणजे आपला खुराक स्वस्तात स्वस्त आपल्याला तयार करता येईल. तर आता आपण पुन्हा त्या ऍडजस्टमेंटच्या चार्टकडे जाऊ. आता आपल्याला काय करायचं होतं, आपल्याला काय करायचंय, ड्राय मॅटर वाढवायचं आहे आणि क्रूड प्रोटीन इथं कमी दिसते बघा. इथं खाली सूचना आलेली आहे. काय सूचना आली की गरजेपेक्षा कमी ड्राय मॅटर, म्हणजे तुम्हाला ड्राय मॅटर लागत होता 9 किलो, 10 किलोमध्ये 9 किलो ड्राय मॅटर लागत होता. तुमचा ड्राय मॅटर 1 किलो आणि 1.57 किलोने कमी आहे. ड्राय मॅटर 9 किलोपेक्षा 1.57 कमी आहे. क्रूड प्रोटीन 150 ग्रॅमनं कमी आहे आणि टीडीएन 1 किलो 510 ग्रॅमनं टीडीएन तुमचा कमी आहे. तर आपल्याला टीडीएन वाढवायचा आहे. टीडीएन वाढवण्यासाठी सगळ्यात स्वस्त सरकी पेंड आहे. मग सरकी पेंड इथं आहे का? सरकी पेंड घेतलेलीच नाही. मग सरकी पेंड नाही घेतली तर आपण दुसरं काय घेतलंय, दुसरं कोणतं टीडीएन साठी स्वस्त आहे? सोया पेंड. मग सोया पेंडची आपण काय करू, व्हॅल्यू वाढवू. इथं सोया पेंड घेतली आपण 0.3 ग्रॅम. आपल्याला किती वाढवायचंय तर 0.6 ग्रॅम, म्हणजे 600 ग्रॅम आपण सोया पेंड घेतली तर अजून टीडीएन कमीच आहे. तर आणखी पुढचं स्वस्त घटक कोणता आहे? सॉरी, टीडीएन साठी स्वस्त कोणता आहे? सोया पेंड नाही. तांदूळ, ज्वारी, मका आणि शेंगदाणा पेंड हे 3 स्वस्त आहेत. तांदूळ, ज्वारी, मका आणि शेंगदाणा पेंड. माझं चुकलं. टीडीएन साठी मी इथं परत 0.3 करतो. काय स्वस्त आहे? तांदूळ. तांदळाची क्वांटिटी किती आहे? इथं 0.2 म्हणजे 200 ग्रॅम. 10 किलोमध्ये 200 ग्रॅम आपण करतोय, तर मी इथं 10 किलोमध्ये अर्धा किलो करतो, अर्धा किलो. आणि तांदूळ, ज्वारी घेतली का आपण? ज्वारी नाही घेतली. गहू 1 किलो आहे, मी 2 किलो करतो गहू. आता आपण खाली बघूया. इथं आलं बघा, गरजेपेक्षा कमी ड्राय मॅटर किती? 440 ग्रॅम ड्राय मॅटर कमी पडतोय. गरजेपेक्षा कमी क्रूड प्रोटीन, फक्त 20 ग्रॅम क्रूड प्रोटीन कमी पडते. गरजेपेक्षा कमी टीडीएन किती? 610 ग्रॅम टीडीएन कमी मिळतोय. तर अजून आपल्याला टीडीएन वाढवण्यासाठी स्वस्त पर्याय कोणता आहे? ज्वारी. तांदूळ झालं, ज्वारी, मका. त्याच्यानंतर मका हा एक स्वस्त पर्याय आहे. तर मी मका घेतली 1 किलो, मी इथं करतो 1.5 किलो मका केली. तर बघा, ड्राय मॅटर मॅच झालेला आहे. बघा, ड्राय मॅटर किती आला? 9 किलो आला. इथं आपल्याला लागतो की तो किती? 9 किलो लागत होता, इथे आला 9 किलो, म्हणजे तो मॅच झाला. आणि क्रूड प्रोटीन किती लागत होता? क्रूड प्रोटीन 1 किलो आणि 600 ग्रॅम लागत होता, तर तो सुद्धा मॅच झालेला आहे. उलट 20 ग्रॅम जास्त क्रूड प्रोटीन आलेलं आहे. त्याच्यानंतर टीडीएन मात्र अजून 230 ग्रॅम आपल्याला कमी पडतोय. तर अजून टीडीएन जर वाढवायचा असेल तर काय करावं लागेल? तर टीडीएन मध्ये स्वस्त तिसरा जो पर्याय आहे तो काय आहे? शेंगदाणा पेंड आहे. शेंगदाणा पेंड आपण आणखी थोडी वाढवूया. शेंगदाणा पेंड इथं 1 किलो आहे तर 1.200 ग्रॅम करू. ड्राय मॅटर आणि हे थोडंसं क्रूड प्रोटीन जास्त जाते आणि टीडीएन हा 110 ग्रॅम कमी पडतोय. तर आता हा आपला जो खुराक आहे हा जवळपास मॅच झालेला आहे. काय झालेलं आहे म्हणजे ही खुराकाची रेसिपी आपली तयार झालेली आहे. तर 190 ग्रॅम तुमचं काय झालं, ड्राय मॅटर जास्त आहे तर तेवढा चालू शकतो. 100 ग्रॅम क्रूड प्रोटीन जास्त आहे तर तेवढा चालू शकतो. आणि टीडीएन 110 ग्रॅम कमी आहे तर ते पण चालू शकतं, काही प्रॉब्लेम येत नाही. तर ह्या केसमध्ये आपलं
जो रेसिपी आहे ती तयार झाली, तर या ठिकाणी आपल्याला ही सूचना मिळते की तुम्हाला काय कमी जास्त करायचंय, काय कमी जास्त करायचंय ते सूचना मिळते. त्या हिशोबाने आपल्याला काय करायचंय त्याचा बॅलन्स करायचा आहे. ही जे आपण आकडे चेंज केले आता ह्या आकडे चेंज करण्याच्या पद्धतीला आपण सबस्टिट्यूट मेथड असं त्या ठिकाणी म्हणतो. तर आता हे झालं कॅल्क्युलेशनचं पेज. आपल्याला आता काय करायचंय की रिपोर्ट काढायचा, याचा रिपोर्ट पाहायचा आहे. तर चौथं पेज जे आहे ते रिपोर्ट पेज आहे. त्या रिपोर्ट पेजवरती आपण गेलो की आपल्याला रिपोर्ट दिसतो. तर इथे याची प्रिंट काढता येते, ह्याची काय करता येते, प्रिंट आपल्याला काढता येते. बघा, नाव टाकलं शेळीपालकाचं, गावाचं नाव, मोबाईल नंबर टाकला आणि इथं तुम्हाला रिक्वायरमेंट जी आहे ती रिक्वायरमेंट इथे दिसते. आपल्याला मल्हार गोळी पेंड तयार करायची, जिच्यामध्ये तिचं वजन 10 किलो असायला पाहिजे, ड्राय मॅटर 9 किलो आणि तिचा क्रूड प्रोटीन 18% आणि TDN 75% असायला पाहिजे. हा, तर चार्ट नंबर 1 म्हणजे टेबल क्रमांक 1 मध्ये आपण बघितलं. टेबल क्रमांक 2 मध्ये चारा घटकांची माहिती असते, ती काय आपण घेतलेलीच नाही, त्याच्यामुळे विषय नाही त्याचा. त्याच्यानंतर टेबल क्रमांक 3. तर टेबल क्रमांक 3 मध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये मिळतं की तुमचा जो हे आहे, तुम्ही काय काय घेतलंय, कोणकोणते खुराक घटक घेतले त्याची माहिती तुम्हाला इथं आलेली आहे. तुम्ही मका घेतली 1.5 किलो, गहू घेतला 2 किलो, तांदूळ घेतलं 500 ग्रॅम, हरभरा चुनी घेतली 1 किलो 200 ग्रॅम, तूर चुनी गेली 1 किलो 700 ग्रॅम, गहू कोंडा 1.5 किलो घेतला, मेथी दाना 200 ग्रॅम घेतला, शेंगदाणा पेंड 1 किलो 200 ग्रॅम, तीळ पेंड 200 ग्रॅम, सोया पेंड 300 ग्रॅम. आणि ह्यांची किंमत म्हणजे सगळं टोटल झालं 10 किलो 300 ग्रॅम. ह्या सगळ्याची किंमत झाली 289, म्हणजे 290 रुपये झाली जवळपास. ह्याचा ड्रायमीटर झाला 9.19 किलो. ह्याच्यातलं क्रूड प्रोटीन 18% आलं आणि ह्याचा TDN 72% आला. आपल्याला किती पाहिजे होता? 75%. आला किती? 72%. 72% का आला? तर आपलं 110 ग्रॅम, इथे बघा, गरजेपेक्षा कमी TDN, 110 ग्रॅम TDN कमी पडतोय म्हणून तिथे 72% आलं. इथे जर का आपण 0-0 आणलं, म्हणजे TDN जर मॅच केला तर आपलं तिथे 75% ऑटोमॅटिकली येईल. पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. 72% आणि 75% ह्याच्यामध्ये फार मोठा काही डिफरन्स नाही TDNच्या बाबतीत. पण तेच जर खुराकाच्या बाबतीत तेवढा डिफरन्स असता 3%चा, तर मग मात्र ते थोडंसं त्रासदायक झालं असतं. तर TDN मध्ये 2-3%चा डिफरन्स आपल्याला चालू शकतो, काय एवढं मोठं काय त्याच्यामध्ये नाही. तर बघा, हे झालं तुमचं हे. आणि इथं शेवटचा चौथा जो टेबल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा आणखी सगळं दिसतं. तुम्ही किती खुराक बनवला, 10 किलो आणि 300 ग्रॅम खुराक बनवला, त्या 10 किलो 300 ग्रॅमची 289 रुपये किंमत झाली आणि शेळ्यांचा एका शेळीचा खर्च 289, माझ्या 10 किलो म्हणजे त्या 10 किलो गोळीपेंडचा खर्च 289 रुपये झाला किंवा 290 रुपये झाला. म्हणजे 10 किलोचा 290 म्हणजे एका किलोचा 29 रुपये प्रति किलो एवढा खर्च त्या ठिकाणी झालेला आहे असं आपल्याला दिसतं. एका किलोवरती जर काढलं तर 29 रुपये खर्च निघेल. तर अशा पद्धतीनं आपण खुराकाची रेसिपी तयार करू शकतो. ही जी खुराकाची रेसिपी आहे, ही रेसिपी तयार झाल्यानंतर ते घटक, म्हणजे जे घटक आपण घेतले, सोया पेंड, तीळ पेंड, शेंगदाणा पेंड, तर ते घटक काय करायचे, आपण त्या प्रमाणात मिक्स करायचे. मिक्स करून त्याचा एक नमुना तयार करायचा आणि तो नमुना प्रयोगशाळेमध्ये तपासायचा. जर तुम्हाला जास्त ॲक्युरसी पाहिजे असेल तर तो प्रयोगशाळेमध्ये तपासून आणायचा. तपासल्यानंतर त्याच्यामध्ये किती क्रूड प्रोटीन आला, किती TDN आला हे आपण तपासायचं. आणि मग जर ते तुम्हाला सफिशियंट वाटत असेल, म्हणजे 18% क्रूड प्रोटीन आणि 75% TDN जर त्याच्यामध्ये मिळाला, तर समजायचं की आपला खुराक एकदम बेस्ट आहे. कुठल्याही कंपनीच्या गोळी पेंडपेक्षा आपला खुराक हा उत्तम दर्जाचा आहे आणि तो जर तुम्ही वापरला शेळ्यांमध्ये तर तुम्हाला चांगल्या प्रकारचे त्याचे रिझल्ट मिळतील. आता दुसरं असं की खुराक रेसिपी तयार करताना
आणखी एक आपण पाहायचं की एकदल वर्गीय, एकदल आणि द्विदल खुराक घटक आपण त्याच्यामध्ये घ्यायचे. त्याच्यामध्ये आपल्या खुराकाच्या रेसिपीमध्ये पेंडी असल्या पाहिजेत, एकदलवर्गीय घटक असले पाहिजेत, पेंडी असल्या पाहिजेत, भुसा असला पाहिजे. भुसा म्हणजे गव्हाचा भुसा किंवा भाताचा भुसा हा असला पाहिजे. चुन्नी असली पाहिजे, म्हणजे हरभरा चुन्नी, त्याच्यानंतर तूर चुन्नी, मूग चुन्नी, उडीद चुन्नी अशा प्रकारच्या चुन्नी असल्या पाहिजेत. दाणे असले पाहिजे. दाणे कशाचे? गहू दाणे, मका दाणे असे दाणे त्याच्यामध्ये असले पाहिजेत. तर थोडक्यात जास्तीत जास्त घटक तुम्ही जर एकत्र करून खुराक बनवला तर तो जास्त चांगल्या प्रकारचा खुराक तयार होतो. आता तिसरी गोष्ट अशी की आपण इथे 10 प्रकारचे घटक घेतलेले आहेत खुराकाच्या ह्याच्यामध्ये. 10 प्रकारचे घटक घेतलेले आहेत. आवश्यकता नाही की 10च घटक घ्या. तुम्ही 3 घटक 4 घटक घेऊन सुद्धा खुराकाची रेसिपी तयार करू शकता. 3 किंवा 4 घटक किंवा 5 घटक तुम्हाला जेवढं वाटतंय. आता मी गहू आणि शेंगदाणा पेंडीचाच खुराक बनवल्याचं मी सांगितलं तुम्हाला सुरुवातीला. तर 2च खुराक घटक घेऊन मी माझी खुराक रेसिपी तयार केलेली, सनेर सरांनी तयार करून दिलेली ती वापरतो. किंवा मी स्वतः तयार केलेली त्याच्यामध्ये 3च घटक आहेत, गहूचा भुसा, तूर चुन्नी आणि शेंगदाणा पेंड. तर 3च घटकांचा खुराक रेसिपी आपण बनवून ती वापरतो मी. तर शक्य असेल तर जास्तीत जास्त खुराक घटक घ्यायचे आणि त्याच्यापासून आपल्याला एक खुराक तयार करायचा. तो जास्त चांगल्या प्रकारे काम करतो. तर माझं बोलून झालेलं आहे. कोणाला काही शंका प्रश्न असतील तर विचारा. बोला, शंका प्रश्न विचारा. ठीक आहे, कोणाला शंका आहे असं वाटत नाही. मी सनेर सरांना विनंती करतो. हॅलो हॅलो सर, मी बोलू? हा, बोला. हा सर, म्हटलं माझा एक प्रश्न होता छोटासा. सर, आपण गाभण शेळीला खुराक किती दिवसापासून सुरुवात करावी? बंदिस्त शेळ्यांना 12 महिने खुराक चालू राहतो. ते कसं आहे की आता तुमच्या नियोजनावरती डिपेंड आहे. फिरस्ती जर शेळ्या असतील तर गाभणच्या सगळ्यात शेवटच्या 6 आठवड्यात खुराक चालू करायचा. शेवटचे 6 आठवडे म्हणजे 4.5 महिने झाले की खुराक तिला चालू करायचा ना, हळूहळू चालू करायचा आणि मग हळूहळू वाढवत न्यायचा. आपला प्रश्न जो आहे तो आता कशाच्या संदर्भात असायला पाहिजे की खुराकाची रेसिपी कशी बनवायची. हे जे आपण कॅल्क्युलेटर पाहिलं त्या कॅल्क्युलेटरच्या अनुषंगाने आणि करडांसाठी खुराकाची रेसिपी कशी बनवायची याच्या अनुषंगाने तुमचा प्रश्न असायला पाहिजे. कारण याच्यावरती आपल्याला एक उपक्रम पुढे घ्यायचा आहे. त्या उपक्रमाच्या संदर्भात आपल्याला सनेर सर सांगतील माहिती. तर मी सनेर सरांना विनंती करतो की आपण पुढे. हा, बोला मिलिंद भाऊ, बोला. मामा, मी म्हणजे माझ्या शेळ्यांच्या पुरतीच माझ्याकडे गोळीपेंडची छोटी मशीन आहे. मी गोळीपेंड बनवतो आणि मका गहू वगैरे मिक्स करून घालतो. तर आज मी एक ट्रायल म्हणून माझ्याकडे थोड्या कोंबड्या पण आहेत. मग त्याची अंडी निघतात ना, ते अंडी रेसिपीमध्ये मिक्स करून मी गोळीपेंड बनवली आणि ते शेळ्यांना खायला घातली तर त्यांनी चांगल्या पद्धतीने खाल्ली पण. तर त्याच्यामुळे काय प्रोटीन, म्हणजे अंड्यामध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असतं ना, मग प्रोटीनचं प्रमाण वाढू शकतं का तसं? प्रोटीनचं प्रमाण वाढेल की, काय प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. पण आता ते शेळ्यांना कसं पचतंय की नाही पचतंय ते आपल्याला त्यातल्या तज्ञांना विचारावं लागेल. 10 किलोमध्ये फक्त 2च अंडी हे केलेत, जास्त हे केलं नाही. मग नाही काय प्रॉब्लेम. मग नाही काय प्रॉब्लेम व्हायचा. मग पण त्याचा म्हणजे इफेक्ट चांगला येईल का? म्हणजे तसं नाही सांगता येणार, कारण त्याच्यामध्ये किती त्याची क्रूड प्रोटीनची व्हॅल्यू किती वाढते ते आपल्याला पाहायला लागेल ना. 10 किलो मध्ये 2 अंड्याचं किती होणार आहे, क्रूड प्रोटीन किती वाढणार आहे? मग ते हळूहळू प्रमाण वाढवता येईल, म्हणजे जर त्यांना पचत असेल.
अगोदर तुम्हाला एखाद्या तज्ञाला विचारावं लागेल की शेळ्यांना अंडी चारली तर चालते का? कारण शेळ्यांचं जे रुमेन आहे ते अंडी मला पचवण्यासाठी तयार मला तर झालेलं यांनी नाही. सुचवलेलं आहे. पशुवैद्यकाने सुचवलेलं आहे. नाही नाही, ते काही न्यूट्रिशनिस्ट कारण नाहीत ते. नाही, त्यांनी काय सांगितलं मला की त्यांनी ते एका ठिकाणी ईदची बोकड तयार करतात, त्याला सरळ अंडी पाजतातच म्हणलं. ते सगळे आघोरी प्रयोग आहेत, त्याला काही अर्थ नाही. आणि अंडी शेळ्यांना चारणं आपल्याला तसं परवडेल का? एक मिनिट हा, मामा, ते मी आहे. बोलू का? हा हॅलो, बोला, एक सुप्रीत साहेब बोला. सर, एक मिनिट. आपल्याकडे एक मिनिट, आपल्याकडे आयुक्त आहेत. पठाण सर, आपल्याला विनंती आहे. पठाण सर, हॅलो, बोला, ऐकतोय मी. यांचा विषय असा होता, शेळ्यांना अंडी चालते का? हो, मी ते ऐकलं, मी ऐकतोय, मी सगळं सुरुवातीपासून मी याच्यामध्ये आजच्या मीटिंग मध्ये आहे. अंडी हो. चालतात किंवा नाही हा विषय, जसं आता सरांनी सांगितलं की बाबा ते न्यूट्रिशनिस्ट जे आहेत ते आपल्याला याच्यावर फार चांगल्या प्रकारे सांगतील. पण ट्रॅडिशनली जी प्रॅक्टिस आहे किंवा इव्हन आमच्याकडे राजस्थानमध्ये पण अंडी देणं वजन वाढवण्यासाठी हे देतात शेळ्यांना, आणि तसा त्यांना त्याचं पचन करण्यामध्ये वगैरे किंवा बाकीच्या कुठल्या गोष्टीचा काही त्रास होत नाही. म्हणजे ते शेळ्यांना पण इझिली डायजेस्टेबल आहे, त्यांना काही त्रास होत नाही. आणि जनरली कसं हाड वगैरे जर मोडलं, शेळीचं पाय वगैरे मोडला किंवा कुठं फ्रॅक्चर झालं वगैरे, तर त्यासाठी साधारणपणे अल्टरनेट डे अंडी 8-10 द्यायची एक ट्रॅडिशनल पद्धत आहे राजस्थानमध्ये. आता त्याचा न्यूट्रिशनल इफेक्ट किती आहे तो एक असेस करण्याची गोष्ट आहे, ते तज्ञांच्याकडून विचारलं पाहिजे. पण पाचन होण्याच्या दृष्टीनं म्हणा किंवा त्यातलं प्रोटीन बॉडीमध्ये युटिलायझेशन होण्याच्या दृष्टीनं म्हणा, तर दिलं तर चालू शकतं अंडा, असं माझं मत आहे. धन्यवाद सर, धन्यवाद. मामा, आम्ही जर हॅलो, आम्ही जर गायींच्या कालवडींना दुधामध्ये अंडी पाजलेली आहेत बरं का, तर कालवडींना डायजेस्ट होती बरं का ते. ठीक आहे. आता ते अंड्याचं बऱ्याच दिवसापासून ग्रुपवरती पण झालेले आहे त्याच्यावरती डिस्कशन, पण आपण हेच सांगतो की अंडी काही पाजू वगैरे नका. काय की आता 10 रुपयाला एक अंड आहे, एका शेळीला एक अंड द्यायचं म्हणल्यावर 10 रुपये गेले. आपल्याला खुराक एका शेळीला दिवसाचा होता, अंडी विकली जात नाही म्हणून प्रयोग केला. नाही ते ठीक आहे समजा. एका शेळीचा दिवसाकाठी साधारणतः 6 रुपये खुराकावरती खर्च आला पाहिजे, असं आपलं मत आहे. म्हणजे आपल्या ग्रुपचं असं मत आहे, 6 रुपये. म्हणजे आता याच्यामध्ये जशी किमती वाढत जातील तशी त्याची हे वाढत जाईल. आपण हे 6 रुपये काढलेले 2-3 वर्ष झालं, म्हणजे आता ते 8 रुपये होईल. समजा एका शेळीचा एका दिवसाचा खुराकाचा खर्च 8 रुपये जर झाला तर आपल्याला ते परवडण्यास, आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही अंड मिक्स केलं एका शेळीला तर तो खर्च 12 रुपयावरती जाईल. हा चालेल, पुढे विचारा. हॅलो हॅलो हॅलो, हा बोला, संतोष भाऊ बोला. हा हॅलो मामा, जर या फॉर्म्युलेने आपण खुराक तयार केला तर शेळीच्या कुठल्या स्टेजला किती ग्रॅम खुराक द्यावा? म्हणजे दुधाळ अवस्था असेल किंवा मग खाली असेल किंवा गाभण असेल दुसऱ्या तिसऱ्या महिन्याची, तर ती एक व्हॅल्यू मिळाली असती तर थोडं सोपं गेलं असतं. संतोष भाऊ, तुम्हाला रेशन बॅलन्सिंग ह्या शब्दाचा अर्थ समजलेला नाही असं दिसतंय. मी तुम्हाला तुमचा माईक बंद करा. मी सुरुवातीलाच हे सांगितलं की आपण शेळ्यांच्या बाबतीत असं सांगतो की तुमच्याकडे चारा कोणत्या प्रकारचा आहे, किती उपलब्ध आहे, त्याच्या हिशोबाने, म्हणजे त्याच्यात किती अन्न घटक कमी पडतायत तेवढे कमी पडणारे अन्न घटक आपल्याला खुराकातून द्यायचे. ह्याचं कारण असं आहे की खुराकाचे पैसे आपल्या खिशात येत नाहीत,
शेळी पालकाच्या खिशात येत नाहीत. खुराकावरती जो तुम्ही खर्च करताय तो पैसा व्यापाऱ्याच्या खिशात जातो, तुमच्याकडे तो येत नाही. तुम्ही समजा चाऱ्यावरती खर्च केला, तुमच्या घरचा चारा असेल त्याच्यावरती समजा खर्च केला, तर त्याचे पैसे आपल्यालाच मिळत असतात. म्हणजे समजा चाऱ्याचा तुमचा दिवसाकाठीचा 12 रुपये खर्च असेल, तर ते 12 रुपये अंतिमतः शेळ्या करडं विकल्यानंतर ते आपल्यालाच मिळणार आहेत. पण जर तुमचा खुराकाचा खर्च 12 रुपये असेल, तर शेळ्या करडं विकली की ते पैसे तुम्हाला व्यापाऱ्याला द्यावे लागतात. म्हणून आपण असं सांगतो की शेळ्यांना चाऱ्यातून कोणते घटक किती प्रमाणात कमी पडतात तेवढेच घटक आपल्याला खुराकातून द्यायचे. हा विचार आपल्याला कटिंगसाठीच्या बंदिस्त शेळीपालनामध्ये करावाच लागेल, तरच आपल्याला ते शेळीपालन परवडणार आहे. जर का तुम्ही तुमच्या मनानेच जास्तीचा खर्च खुराकावरती केला, कारण खुराक जास्त घातला की शेळ्यांची तब्येत चांगली होते, सगळ्यांनाच माहिती आहे. पण तब्येत चांगली होते म्हणून जर का तुम्ही खुराक जास्त घालायला चालू केला, तर इकडे आपलं आर्थिक बजेट कोलमडून पडतं आणि ते इतकं कोलमडून पडतं की आपण त्याच्यातून परत उभारी घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे मी आणखी एक सांगत असतो की तुमच्या कटिंगच्या शेळ्या ज्या आहेत, म्हणजे कटिंग साठी जे शेळीपालन आपण करतो, त्या शेळ्या तब्येतीनं पहिलवान नकोत. पहिलवान नाहीत पाहिजेत आपल्याला. एक साधारणतः एक चांगलं त्यांचं शरीरयष्टी चांगली असायला पाहिजे, थोडी अंगावरची चकाकी असली पाहिजे, त्यांचा BCS साधारणतः 3च्या आसपास असला पाहिजे. असं असेल ना तर ठीक आहे. अगदी पहिलवान एकदम तगड्या दणकट शेळ्या असं असायची गरज नाही. ते आपल्याला तेवढा चारा आणि खुराक घालायला ती बंदिस्तमध्ये परवडत नाही, असं मी नेहमी सांगत असतो. आजचा जो आपला विषय आहे तो खरडांसाठी आपल्याला खुराकाची रेसिपी कशी बनवायची याच्या संदर्भातला आहे, शेळ्यांसाठीचा विषय नाही. शेळ्यांसाठी असं आम्ही सांगत नाही की हा एवढा खुराक तयार करा आणि तो 200 ग्रॅम द्या, 300 ग्रॅम द्या, असं आम्ही सजेस्ट करत नाही. तुमच्या चाऱ्यातून समजा कमी पडतंय आणि तुम्हाला 100 ग्रॅमच खुराक घातल्यानंतर तुमचं ते न्यूट्रिशन बॅलन्स होतोय, तर तुम्ही 100 ग्रॅमच खुराक द्या, असं आम्ही सजेस्ट करतो. त्याच्यासाठी आपल्याला रेशन बॅलन्सिंग करणं ही गोष्ट शिकून घ्यावी लागेल संतोष भाऊ. ती जर का तुम्ही एकदा शिकला की तुम्हाला मग तुम्हाला कळेल की बाबा आपल्या शेळ्या गाभण आहेत, 4थ्या महिन्यातल्या गाभण आहेत, मग त्यांना किती चाऱ्यातून किती घटक कमी पडतात आणि मग किती खुराकातून दिले पाहिजे हे तुम्हाला समजेल. ते स्वतःच काढायचं असतं. ते दुसऱ्याचे फिगर ऐकायची नाही. दुसऱ्या 100 ग्रॅम सांगतोय, आणखी अशफाक सर 400 ग्रॅम सांगेल, शेळके सर आणखी 500 ग्रॅम सांगेल, सगळं कोणाचं ऐकत बसायचं नाही. आपल्याला ते कळलं पाहिजे की किती टाकायचं ते. पुढे आजच्या विषयाच्या अनुषंगानं प्रश्न पाहिजे. हॅलो सर. हा सर, आपण हा जो फॉर्म्युला तयार केला यामध्ये मिनरल मिक्सचर किती ऍड करायचं? हा, तर बघा, एकूण जो तुमचा खुराक तयार झालेला आहे त्याच्या 2% मिनरल मिक्सचर टाकायचं. समजा तुमचा 10 किलो खुराक तयार झाला असेल तर 10च्या 2% म्हणजे किती होईल? काहीतरी 200 ग्रॅम येईल ना? 200 ग्रॅम. हा, तेवढा मिनरल मिक्सचर त्याच्यामध्ये टाकायचं. मग किती तुमचा खुराक तयार होईल? 10 किलो अधिक 200 ग्रॅम म्हणजे 10 किलो आणि 200 ग्रॅम खुराक तुमचा तयार, 1200 ग्रॅम खुराक. किती? 10 किलो अधिक 10.2 किलो खुराक तयार होईल. काही प्रॉब्लेम येत नाही. समजा 100 ग्रॅम तुमचा, 100 ग्रॅम जर तुमचा खुराक असेल, 100 किलो जर तुमचा खुराक असेल तर त्याच्या 2% म्हणजे 2 किलो, 100 किलो मध्ये 2 किलो मिनरल मिक्सचर टाकायचं. मग तुमचा टोटल खुराक किती झाला? 102 किलो झाला. काही प्रॉब्लेम येत नाही. प्रत्यक्षात काय करतात की 98 किलो खुराक तयार करतात आणि त्याच्यामध्ये 2 किलो मिनरल मिक्सचर मिक्स करून 100 किलो करतात. तर असं केलं आणि 102 किलो केलं तर फार काय त्याच्यामध्ये मोठा फरक पडत नाही किंवा फार मोठं त्रासदायक काय होत नाही त्याच्यामध्ये, किंवा नुकसानकारक पण काय होत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की आपण आपल्या ग्रुपच्या माध्यमातून आपण खुराकामध्ये मिनरल मिक्सचर मिक्स करायला सांगत नाही. मिनरल मिक्सचर हे स्वतंत्र द्यायचं. म्हणजे तुम्ही खुराकातच मिक्स करून द्या, परंतु ते रोजच्या रोज द्या. आता मी काय म्हणजे
माझ्याकडे काही रेफरन्स वगैरे नाही, परंतु जर तुम्ही मिनरल मिक्सचर खुराकामध्ये मिक्स करून 100 किलोचा खुराक बनवला आणि मिनरल मिक्सचर मिक्स करून ठेवलं आणि महिनाभर खुराक तसाच ठेवला, तर त्याच्यात थोडंसं मिनरल मिक्सचरच्या क्वालिटीमध्ये बदल होतो किंवा त्याची क्वालिटी कमी होते, असं माझं मत आहे. याच्यासाठी माझ्याकडे काही रेफरन्स वगैरे काही नाहीये, पण तसं आहे माझं मत. आणि ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की 100 किलोमध्ये 2 किलो मिनरल मिक्सचर टाकलं आणि तो खुराक समजा तुम्ही 200 ग्रॅम जर त्या शेळीला दिला, तर त्या शेळीला 10 ग्रॅम मिनरल मिक्सचर दररोजचं जाते का, हे आपण पाहिलं पाहिजे. तर त्याचं उत्तर नाही असं येईल. म्हणून त्या शेळीला जर 10 ग्रॅम मिनरल मिक्सचर रोजच्या रोज जायला पाहिजे असेल, तर खुराकात मिनरल मिक्सचर मिक्स न करता ज्यावेळेला तुम्ही खुराक त्या शेळीला टाकता, समजा एका शेळीला तुम्हाला 200 ग्रॅम खुराक द्यायचा आहे, तर त्या शेळीच्या घमेल्यामध्ये 10 ग्रॅम मिनरल मिक्सचर टाकायचं खुराकामध्ये आणि मिक्स करायचं आणि मग ते तिला ठेवायचं. म्हणजे आपल्याला माहित पडतं की बरोबर हिला 10 ग्रॅम आपण मिनरल मिक्सचर दिलेलं आहे असं. आणि दुसरी आणखी गोष्ट अशी की खुराक एकदम तयार करून ठेवायचा नाही. आपल्या ग्रुपचे मार्गदर्शक डॉक्टर गेरा सर म्हणून आहेत, जे हरियाणा येथील एका पशुवैद्यक विद्यापीठाचे डायरेक्टर आहेत. त्यांनी आपल्याला असं सांगितलं होतं की खुराक ताजा बनावो आणि रोजच्या रोज खिलावं, म्हणजे रोज बनवायचा आणि रोज खाऊ घालायचा. म्हणजे मी स्वतः तर तसंच करतो, रोज ताजा खुराक बनवायचा आणि ताजा खुराक खाऊ घालायचा. तुम्ही हे जे 12 घटक आहेत, 10 घटक आहेत, ते महिन्यातनं एकदाच मिक्स करून ठेवणार, ते पोत्यात पॅक करून ठेवणार आणि मग ते त्याच्यातलं एक एक थोडं थोडं खाऊ घालणार, असं न करता रोजच्या रोज ताजा खुराक बनवायचा आणि तो खाऊ घालायचा. ही जास्त सोपी, जास्त चांगली पद्धत आहे. मी हे बंद करतो, रेकॉर्डिंग बंद करतो, कारण आपल्याला युट्यूब वरती टाकायचंय.